गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माझे सद्गुरु सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली आपल्याला या चैतन्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रवृत्त करतात. विश्व शांती हे त्यांचं लक्ष आहे आणि हे फक्त त्यांचंच लक्ष नाही, सगळ्या साधू संतांचं हेच लक्ष आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आणि म्हणून सगळ्या या साधू संतांना एकच वाटतं की विश्वात शांतता नांदावी आणि त्यांनी अथक प्रयत्न करत असतात. ते जोपर्यंत या शरीरात श्वास आहे तोपर्यंत ते प्रयत्न करत राहतात. कशासाठी? विश्व शांतीसाठी. आणि विश्व शांती कशी येणार? तर आत्मोन्नतीतूनच येणार. आत्मोन्नती म्हणजे काय? म्हणजे माणसाच्या व्यक्तित्वात दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंद वृद्धिंगत व्हावा आणि काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद हळूहळू हळूहळू कमी व्हावा. माणसाचं व्यक्तित्व या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. आणि जेव्हा दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा, आनंद वाढीस लागतो तेव्हा आपण म्हणतो आपण आत्मोन्नतीकडे चाललेलो आहोत. आणि प्रत्येक व्यक्ती आत्मोन्नतीकडे जातोच आहे, त्याच्या जाणतेपणे किंवा अजाणतेपणे. एखाद्या बलात्कारी व्यक्तीने बलात्कार केला, त्या गोष्टीचा त्याला नंतर पस्तावा होतोच ना. जेलमध्ये गेला, शिक्षा झाली, त्याला त्याचं वाईट वाटतंच, त्याला पस्तावा होतो म्हणजे तो सुधारतो म्हणजे त्याच्यातला तो कामभाव कमी होतो. विषय लक्षात आला का तुमच्या? म्हणजे तो आत्मोन्नत होतो. पण त्याला जी शिक्षा मिळालेली आहे त्या शिक्षेने तो हे शिकलेला आहे. आपण मनुष्य आहोत, आपल्याजवळ विवेक आहे आणि आपल्या विवेक बुद्धीने आपण जेलमध्ये जाऊनच शिकलं पाहिजे का? किंवा गुरुजींची छडी खाऊनच शिकलं पाहिजे का? न छडी खाता पण आपण शिकू शकतो. आणि याला म्हणतात शहाण्याला शब्दाचा मार. आपण शहाणी माणसं आहोत. आपल्याला छड्या खायची गरज नाही, आपल्याला जेलमध्ये जायची गरज नाही. आपण नित्य अनित्य सद सद विवेक बुद्धीने काय योग्य आणि काय अयोग्य याची निवड करू शकलो पाहिजे. आणि तरच म्हणायचं की आपण विवेकवान आहोत, विवेकशील आहोत. जर आपल्याकडे विवेक बुद्धी नसेल तर ऑटोमॅटिकली आपण निगेटिव्ह. विवेक बुद्धी नसते, मी दारू पितो, दारूच्या मी अधीन गेलेलो आहे, डॉक्टर सांगतात दारू पिऊ नको, तुझं लिव्हर खराब झालेलं आहे, आणि तरीही मी पितो. बुद्धी पण सांगते त्याची की नाही, दारूने माझं खूप नुकसान केलं हो, नाहीतर आज मी कुठेच्या कुठे गेलो असतो. मग हे कळतं, मग वळत का नाही? कळतं पण वळत का नाही? तर याचं न वळण्याचं कारण म्हणजे मनावर ताबा नाही. आणि मनावर ताबा का नाही? कारण मन वीक आहे. फ्लिकरिंग माइंड. जेवढं मन वीक असणार तेवढा तुमच्याकडनं संयम आणि त्याग अशक्य होऊन बसतो. मन जेवढं वीक तेवढं संयम आणि त्याग ह्या गोष्टी अशक्य होऊन जातात. आणि ज्या व्यक्तीच्या मनात संयम आणि त्याग आहे याचा अर्थ असा की त्याची मनाची शक्ती जास्त आहे. आणि मनाची शक्ती वाढवण्याचं काही तंत्र आहे का? कोणत्या गोष्टीने आपण मनाची शक्ती वाढवू शकतो? एकतर मनाचा ऱ्हास, मनाची शक्ती कुठे कमी होते? जेवढे तुम्ही भोगाल. जास्त खाल्लं, अति खाल्लं, अचाट खाणे आणि मसनात जाणे. अति खाल्लं मनाची शक्ती कमी होणार, अति झोपलं मनाची शक्ती कमी होणार, अति आळस केला मनाची शक्ती कमी होणार, अति कामी, अति क्रोधी मनाची शक्ती कमी होणार. विषय लक्षात घ्या, विषय नीट समजून घ्या. जास्त संभोग मनाची शक्ती कमी होणार. आणि मनाची शक्ती वाढवण्याचं काही तंत्र आहे का? जर मनाच्या शक्तीने जर आपण आत्मोन्नती साधू शकतो तर आपण असं काहीतरी केलं पाहिजे की ज्याच्यामुळे मनाची शक्ती वाढेल. कुठे आहे हे मन? कसं आहे मन? तर हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. शरीर स्थूल आहे,
आणि मन सूक्ष्म आहे. आणि या दोन स्थूल आणि सूक्ष्मामध्ये आपला श्वास आहे. श्वास स्थूल आहे की सूक्ष्म? दिसत तर नाही. मग सूक्ष्म म्हणावा, पण फील होतो. मी श्वास घेतला, मी श्वास सोडला. श्वास नाहीच असं कोणी म्हणू शकतं का? नाही, श्वास आहेच. तो स्थूल आहे का? दाखव बरं मला श्वास. नाही दाखवता येत. तो सूक्ष्म आहे. तो सूक्ष्म आणि स्थूलाची मधली इंटरफेस आहे. दिसत तर नाही. हवा दिसते का? नाही, पण भासते. ती असते म्हणून भासते. आणि ही गोष्ट आपण नीट समजून घेतली पाहिजे. स्थूल आणि सूक्ष्म याच्या मधली फेज म्हणजे इंटरफेस म्हणजे तुमचा श्वास. आणि श्वास म्हणजे ही हवा नाही. श्वास म्हणजे प्राण. प्राण म्हणजे संस्कृत मध्ये मारुत म्हणजे हनुमान. आणि तुम्ही जेव्हा श्वास घेतात, जेव्हा तुम्ही प्राणायाम करतात, तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष हनुमंताचीच साधना करतात. आणि मग आता आपण भस्त्रिका करतो, कपालभाती करतो, अनुलोम विलोम करतो. हे शरीर शुद्धीचं आणि मन शुद्धीचं कार्य करतं. जेव्हा तुम्ही हे फासफूस करतात ना, तेव्हा तुमचे वात, पित्त, कफ बॅलन्स होतात. बळजबरी करू नका. सतत अभ्यास. क्षणे न्यूनतम से शुरुआत करो, सरलतम का अभ्यास करो. पण दररोज साधना घडली पाहिजे. मग हे फासफूस करूनच हे होणार का? नाही. मग अजून काही वेगळं आहे का? नाही. अरे काय किती कन्फ्युजन. हो, कन्फ्युजनच आहे. हाच प्रश्न सगळ्यात पहिले अनादी काळापूर्वी पार्वती मातेने शिवशंभोला विचारला. आणि हे गुप्त रहस्य शंकराने पार्वती मातेसमोर प्रकट केलं. जेव्हा हे शंकराने पार्वती मातेसमोर अतिशय गुप्तपणे प्रकट केलं, तेव्हा गुपचूप हरिनारायणाच्या रूपातील माशाच्या पोटातल्या मत्स्येंद्रनाथांनी ते ऐकून घेतलं. तेच ब्रह्मज्ञान, तेच ब्रह्म टेक्निक. काय सांगितलं असेल बरं शिवशंभोने पार्वती मातेला? तुम्हाला ऐकायचंय? तेच रहस्य तुम्हाला ऐकायचंय? पण मी जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही म्हणाल की सर हे तर आम्ही रोज ऐकतो. विषय लक्षात घ्या. शास्त्र में जो बात है वो करने के हाथ है. म्हणून सतत अभ्यास. शिवशंभूने पार्वती मातेला अतिशय गुप्त स्थानी, अतिशय निर्जन स्थानी जे टेक्निक आणि जे अतिशय गुह्य ज्ञान प्रकट केलं, ते काय होतं? हे झालं ब्रह्मज्ञान. पण हे मला म्हणजे माझं जे मन अशुद्ध आहे त्याला मी शुद्ध कसं करू? माझ्या अशुद्ध मनाची शक्ती कमी होऊन जाते. माझ्या मनाची ताकद कशी वाढवू? तर त्यावेळेस शिवशंभोने सांगितलं, फक्त तू संवेदनशील होऊन जा. फक्त तू सजग होऊन जा. तुझ्यातली संवेदनशीलता, तुझ्यातील सजगता श्वासाच्या प्रती वाढली पाहिजे. श्वासाच्या प्रती म्हणजे मी श्वास घेतो. 99.9% लोक श्वास कोण घेत नाही? सगळे श्वास घेतात. पण 99.9999% लोक या श्वासाच्या प्रती सजग नसतात, संवेदनशील नसतात. आणि शिवशंभोने फक्त एवढंच सांगितलं पार्वती मातेला की तू फक्त तुझ्या श्वासाच्या प्रती सजग हो. आत्मोन्नतीचं हेच टेक्निक आहे. मग श्वासाच्या प्रती सजग होणं म्हणजे काय? हा पुढचा प्रश्न. म्हणजे मी श्वास घेतोय, मी श्वास घेतोय आणि मी श्वास सोडतोय. मी श्वास घेतला आणि एक पॉइंट आला की मी
श्वास सोडायला सुरुवात केली. तो जो पॉइंट होता त्या पॉइंटमध्येच सगळं आहे. विषय समजून घ्या. मी श्वास घ्यायला सुरुवात केली, तो एक पॉइंट. तुमचं मन या श्वासाच्या सोबत चालत नाही. लक्षात घ्या, श्वास आणि तुमचं मन जसे दोन मित्र हातात हात घालून चालतात, तसं त्यांना चालवायला शिकवणं हेच टेक्निक आहे. हेच टेक्निक आहे. कारण तुम्ही जर प्रयत्न केला ना तर तुमचा श्वास एकतर मागे चालतो किंवा पुढे चालतो. तुमचं मन आणि श्वास एक साथ चालत नाहीत. एक साथ चालत नाही. तुम्ही प्रयोग करून बघा. तुम्ही श्वास घेताय, हो मी श्वास घेतोय, पण तुमचं मन घरी, तुमचं मन चहाच्या कपात, तुमचं मन आज ब्रेकफास्टला काय मिळेल, तुमचं मन आज दिवसभर काय काम करायचं, तुमचं मन काल काय केलं होतं, तुमचं मन काल मला सरांनी का झापलं, तुमचं मन मी असं केलं असतं तर मला हे असं झालं नसतं. तुमचं मन 100 ठिकाणे. तुमचा श्वास चालू आहे, तुम्ही प्राणायाम करता तिथं बसून, पण तुमचं मन मात्र त्या श्वासाबरोबर नाही. तर मुख्य गुह्य रहस्य हेच आहे की तुमचा श्वास जसा चालतो. श्वास बघा, श्वास सुरुवात झाला, प्रत्येक क्षणाला तुमचं मन आणि श्वास सेम असलं पाहिजे. सेम असलं पाहिजे. आता मी तुमच्या समोर डेमॉन्स्ट्रेशन दिलं, माझं मन आणि माझा श्वास तरी सोबत होते का? नाही. माझा श्वास चालू होता, पण माझ्या मनात विचार चालू होता की पुढचं वाक्य मी तुमच्याशी काय बोलणार आहे. विषय लक्षात येतोय का तुमच्या? नीट समजून घ्या, श्वास आणि मन एक साथ कधीच चालत नाही. आणि त्यांना एक साथ चालायला भाग पाडणं, लावणं, यालाच गौतम बुद्धांनी नाव दिलं आमापान सती विज्ञान. काय? गौतम बुद्धांनी त्याला नाव दिलं आमापान सती. आणि हेच बुद्धांचं टेक्निक आहे. बाटली तीच आहे, सॉरी दारू तीच आहे, बाटली बदलली. जे शिव शंभोने पार्वतीला ज्ञान दिलं तेच गौतम बुद्धांनी नाव बदललं. काय नाव दिलं? आमापान सती. आणि बुद्धांचं पूर्ण बुद्ध शास्त्र, बुद्ध विज्ञान सगळंच्या सगळं या आमापान सतीवरच केंद्रित आहे. आणि मग हे मत्स्येंद्रनाथांचं जे ज्ञान आहे ते गोरक्षनाथांनी पुढे प्रकट केले. प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. विश्व जे ते ब्रह्मच करून टाकलं. म्हणजे चराचरात ब्रह्म आहे हे सगळ्यांना सांगून टाकलं. आणि जेवढं सोपं करून गोरक्षनाथांनी या जगाला सांगितलं, मी म्हणतो तेवढं कोणीच सांगितलं नाही. गोरक्षनाथ म्हणतात हसीबा खेलीबा करीबा ध्यान. हसीबा खेलीबा करीबा ध्यान. हसत खेळत ध्यान करा. हे गोरक्षनाथांनी जगाला सांगून टाकलं. आता गुह्य राहिलं कुठे? गुह्य राहिलं कुठे? हे गुह्य नाहीच आहे. हे सगळ्या जगात प्रगट झालेलं आहे. पण तरीही लोक आत्मोन्नतीपासून वंचित आहेत. मी असं म्हणतो गोरक्षनाथांनी जे केलं तेच पुढे सगळे साधू संत करतायत. टेक्निक वेगळं आहे, शब्द वेगळे आहेत, सांगायची पद्धत वेगळी आहे, पण सगळेजण सांगतात हेच आहे. तुम्ही कुराण वाचा, तुम्ही बायबल वाचा, तुम्ही गुरु ग्रंथ साहेब वाचा, तुम्ही गीता वाचा, तुम्ही विज्ञान भैरव वाचा, तुम्ही बुद्धांचं लिटरेचर वाचा, तुम्ही ओशो रजनीशचं लिटरेचर वाचा, आत्ताच्या साधू संतांविषयी तुम्ही जग्गी वासुदेवांचं लिटरेचर वाचा, तुम्ही श्री श्री रविशंकरांचं लिटरेचर वाचा. शब्द वेगळे आहेत, पण जे ब्रह्मज्ञान आहे आणि जी ब्रह्मक्रिया आहे, ही ब्रह्मक्रिया का? कारण तुम्ही कोणतीही क्रिया करा, स्थूल कोणतीही क्रिया करा, याच्यातली सगळ्यात श्रेष्ठ क्रिया जर कोणती असेल तर ही ती ब्रह्मक्रिया आहे. मग आपण हे फासफूस करतो म्हणजे काय करतो? आपल्या श्वासाला सजग आणि संवेदनशील बनवण्याचा प्रयत्न करतो. सजगता आणि संवेदनशीलता आणण्यासाठी आपण हा आमापान सती म्हणजेच ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया करतो. इतकं गुह्य रहस्य, जीवन बदलून टाकण्याचं हे रहस्य आपल्या जीवनात जनावरापासून
मनुष्य आणि मनुष्यातून देवत्व प्रकट करण्याचं हे शास्त्र, हे गुह्य रहस्य मी तुमच्या समोर प्रकट केलेलं आहे. पण तरीही मी तुम्हाला सांगतो, जे परिवर्तन आहे, जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, जे दृश्य स्वरूपात दिसायला पाहिजे, ते कधी घडेल? जेव्हा तुम्ही आमापान सती योग कराल. मी सांगितलं, या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिलं, रिझल्ट शून्य. आणि म्हणूनच प्रगट गुह्य बोले गोरक्षनाथांनी प्रगट करून सुद्धा अजूनही जग युद्ध करत अजूनही जग युद्धाच्या उंबरठ्यावर आपल्याला उभं दिसतं. अजूनही जगात अशांतता दिसते. अजूनही जगात काम, क्रोध, ईर्षा, द्वेष, मत्सर दिसतो. का? कारण शास्त्र में जो बात है वो करने के हाथ है. आणि करत कोणीच नाही. तुमच्यासारखे एक दोन लोक असतात की ज्यांच्यावर दत्त कृपा होते, ज्यांच्यावर भगवंताची कृपा होते, ज्यांच्यावर माझ्या सद्गुरूची कृपा होते, ते इथपर्यंत येऊन पोहोचतात. लक्षात घ्या, येड्या गबाळ्याचं काम नाहीये. येड्या गबाळ्याचं काम नाही. येथे पाहिजे जातीचे. भक्ती ही सुळावरची पोळी आहे. भक्ती करणं सोपं नाही. आणि भक्ती करण्याकरता तलवारीच्या धारेवर चालण्याचा संकल्प करावा लागतो. तलवारीच्या धारेवर चालणं म्हणजे काय? अरे अनेक प्रलोभन येतात, अनेक प्रलोभन येतील, अनेक मोह येतील, तुम्हाला गुंतवतील, तुमचं पतन करण्यासाठी प्रयत्न करतील. आपण सजग राहून आपल्या मनाची शक्ती वाढवून या सर्व मोहांवर, या सर्व दुर्विचारांवर विजय मिळवण्याचा संकल्प केला पाहिजे. संकल्पच कोणी करत नाही तर पुढचं तर लांबच राहिलं. संवेदनशीलता आणि सजगता कशाच्या प्रती? आपल्या श्वासाच्या प्रती. आणि जेव्हा आपण ही ब्रह्मक्रिया करतो तेव्हा ही ट्रेनिंग आहे. श्वासाच्या प्रती संवेदनशील आणि सजग होण्याचं हे ट्रेनिंग आहे. पण काही लोकांची ही जी साधना असते ही आधीच्या जन्मातच झालेली असते. आणि म्हणून सामान्य दिसणारे माणसं सुद्धा त्यांच्या श्वासाच्या प्रती जन्मताच सजग असतात. ते अयोनी कधी जन्म घेऊन या जगाला योग्य मार्ग दाखवतात. आणि त्याला आपण म्हणतो अवतारी पुरुष. असाच एक सज्जन मनुष्य चाकणसारख्या शहरात राहत होता. त्याचा व्यवसाय होता, सगळं काही व्यवस्थित चालू होतं. तो ब्रह्मज्ञानी होता. त्याच्या बायकोला आंबे आवडायचे. आणि म्हणून त्याने चाकणसारख्या शहराच्या शेजारी कुठेतरी फार्म हाऊस आपलं असावं, तिथं मस्त आंबे असावेत, बायकोला आंबे खाऊ घालावेत असं त्याला वाटलं. पैसे पण होते. त्याने शहराच्या जवळ फार्म हाऊस घ्यायचा निर्णय घेतला. त्याने तिथं फार्म हाऊस घेतलं. मस्त छान 15 गुंठे जागा, मस्त तिथं आमराई केली, आंब्याचे झाडं लावले, नारळाचे झाडं लावले, सुंदर बाग बगीचा बनवला. सुंदर फार्म हाऊस आता बांधायचं. पहिले बगीचा तयार केला आणि आता फार्म हाऊस बांधायचं. तेवढ्यात त्याला कोणीतरी व्यक्तीने सांगितलं की अहो, तुम्ही फार्म हाऊस बांधतातच आहेत तर जरा वास्तुशास्त्रानुसार बांधा, काही वाकडे तिकडे करू नका. तुमचं तर सगळं चांगलंच आहे, पण कसं असतं, वास्तुशास्त्रानुसार असेल तर चांगलं आहे. त्यालाही पटलं, ठीक आहे, वास्तुशास्त्रानुसार बांधू. मग कोण आहे वास्तुशास्त्र विशारद? त्याने बघितलं आळंदी ठिकाणी कुठून तरी पत्ता मिळाला आणि तिथून वास्तु विशारद आहे बुवा एक. टेलिफोनवर कम्युनिकेशन झालं आणि तो त्या वास्तु विशारदाला घ्यायला गेला. बघून घ्या बाबा तुम्ही आमची जागा आणि मग तुम्ही सांगाल तसं आपण फार्म हाऊस बांधू. आता तो गेला घ्यायला, बरोबर येत होते. आता तुम्हाला माहिती चाकणमधले ट्रॅफिक माहिती तुम्हाला. आता हा जो गाडी चालवत होता, कोणी यायचं आणि ओव्हरटेक करून जायचं. हा बिचारा घाबरत गाडी चालवत होता. आता तो वास्तू विशारद जो होता तो म्हटला, अहो चाकणमध्ये प्रॅक्टिस नाही का तुमची? किती वर्षापासून चाकणमध्ये राहता तुम्ही? तो म्हटलं, झालाय जन्मापासून इथंच राहतो. मग तरी तुम्ही एवढी घाबरत गाडी चालवताय? अहो कोणी येते तुम्हाला ओव्हरटेक करून जाते. अहो त्याला माझ्यापेक्षा जास्त घाई असेल, कदाचित जास्त घाई असेल, जाऊ द्या त्याला.
मला थोडेसे 5 मिनिटं लेट झालं तर मला काही फरक पडत नाही, आणि म्हणून मी त्याला जाऊ देतोय, मी त्याला जाऊ देतोय. बरं ठीक आहे. हळूहळू पुढे आलेत तळेगाव चौकापर्यंत. तळेगाव चौकातून आंबेठाण चौक क्रॉस केला आणि थोडस आतल्या गल्लीत घुसल्यानंतर एक पोरगा अचानक त्या गाडीच्या पुढून गेला. आता अचानक पुढून गेला, कर्कचून कचकच ब्रेक दाबला. ऍक्सिडेंट काही झाला नाही, पण पुढे अजून एक मिनिट तरी तो ती गाडी थांबवून ठेवली त्याने तिथंच. आणि तेवढ्यात एक दुसरा पोरगा पळत 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 पुढे गेला. आता दरम्यानच्या काळात त्या वास्तू विशारदाने विचारलं, अहो तुम्ही गाडी थांबून का ठेवली? गेलं ते पोरग, ठीक आहे ऍक्सिडेंट काही झाला नाहीये. तो म्हणे नाही, एक पोरग गेलं ना, पोरं कधी एकटे एकटे खेळत नाहीत, दुसरं पोरग पण मागून येईल. आणि खरंच ते दुसरं पोरग मागून गेलं. तेवढ्यात दुसरं पोरग पण मागून येऊ शकतं, म्हणून मी थांबलो. बघा ही संवेदनशीलता, बघा ही सजगता. पुढे गेलेत. त्यांच्या फार्म हाऊसवर गेल्यानंतर तिथं आंब्याची झाडं लागलेले होते आणि आंब्याच्या झाडांवर गेटमधून एंट्री करतानाच काहीतरी हालचाल त्याला दिसली. गाडी चालवता त्याने परत गाडी थांबवली. आता त्या वास्तू विशारदाने परत विचारलं, का हो गाडी का थांबवली? अहो त्या आंब्याच्या झाडावर काहीतरी मला हालचाल दिसते, कदाचित इथल्या आजूबाजूचे मुलं त्या आंब्याच्या झाडावर चढलेले असतील आंबे खाण्याकरता, आणि जर आपण आलो ते त्यांना कळलं तर ते घाईघाईत उतरतील आणि त्यांना इंजुरी होण्याची शक्यता आहे. त्यांना इंजुरी होऊ नये म्हणून मी गाडी थांबवली. बघा ही संवेदनशीलता, बघा ही सजगता. तो वास्तू विशारद खाली उतरला, लॉन मध्ये बसला, आजूबाजूला त्याने बघितलं आणि त्याने सांगितलं, जी व्यक्ती एवढी संवेदनशील आहे, दुसऱ्याला त्रास होऊ नये याच्याकरता एवढी सजग आहे, त्या व्यक्तीच्या वास्तूमध्ये काहीही दोष असू शकत नाही. बांधा तुम्ही जसं बांधायचं तसं, कारण तुम्ही एवढे संवेदनशील आहात, तुम्ही एवढे सजग आहात की दुसऱ्याला काही त्रास होऊ नये याच्यासाठी. तर तुम्ही काहीही केलं तर भगवंताची कृपा आणि भगवंताचा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत आहे. आणि म्हणून तुम्हाला काहीही वास्तूचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही, कारण भगवंताची परमकृपा, सगळी कृपा तुमच्यावर ऑलरेडी आहे. विषय समजला का तुम्हाला? विषय पूर्ण झाला. या गोष्टीमधून आपण काय शिकलोत की जर संवेदनशीलता आणि सजगता आपल्या जवळ असेल, दुसऱ्याला त्रास होऊ नये याच्यासाठी आपण सतत सजग आणि संवेदनशील असू, तर त्या भगवंताची कृपा आपल्यावर नित्य बरसत असते आणि आपण जे जे कार्य करावे, जे जे भक्ताने मागावे, ते ते देवाने द्यावे. दिस इज प्युअर सायन्स अँड दिस इज सायन्स बियॉन्ड सायन्स. हे प्रकट करूनही अनेकांना समजत नाही, पण ज्यांना समजलं, ज्यांनी ते आत्मसात केलं, ज्यांनी त्यांच्या जीवनात ते उतरवलं, मी म्हणतो त्याचं जीवन पूर्ण झालं. तुमचंही जीवन या चैतन्याच्या मार्गावर चालून ही संवेदनशीलता, ही सजगता तुम्हाला प्राप्त होऊन तुम्हाला भौतिक जीवनात हवं ते प्राप्त व्हावं, मानसिक जीवनात शांतता प्राप्त व्हावी आणि आध्यात्मिक जीवनात तुम्ही परम आनंदाचे धनी व्हावेत. भगवंताची कृपा तुमच्यावर नित्य बरसत राहावी या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.